तर मित्रांनो, दिनांक 2 जुलै 2025चे कृषी आयुक्तालयाचे हे जे काही परिपत्रक आहे, हे आपण येथे पाहू शकतात, की विषयमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृगबहार 2025साठी पेरू, द्राक्ष, लिंबू, संत्रा, मोसंबी व चिक्कू फळ पिकाकरिता विमा योजनेत नोंदणीचा भाग घेण्याचा कालावधी दिनांक 6 जुलै 2025पर्यंत यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृगबहार 2025मधील पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू, मोसंबी व चिक्कू या 6 अधिसूचित फळ पिकांसाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2025 होता. सदर पिकांकरिता शेतकऱ्यांना सदर योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी संदर्भ क्रमांक 3 म्हणजेच केंद्र शासनाचा दिनांक 2 जुलै 2025 रोजीचा प्राप्त दूरध्वनी संदेश अन्वये केंद्र शासनाने अंतिम मुदत दिनांक 6 जुलै 2025पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्या अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृगबहार 2025मध्ये संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष, मोसंबी व चिक्कू या अधिसूचित फळ पिकांकरिता शेतकऱ्यांना विमा योजनेचा भाग घेण्यासाठी पीक विमा पोर्टल जे काही आहे हे दिनांक 6 जुलै 2025 रोजीपर्यंत सुरू राहणार आहे. तरी सदर योजनेमध्ये संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष, मोसंबी व चिक्कू या फळ पिकांकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा याकरता आपल्या स्तरावरून व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात यावी अशा प्रकारची एक जाहीर सूचना आपण येथे पाहू शकता. तर आपण 6 जुलै 2025पर्यंत यामध्ये अर्ज करू शकता.